निधी चंद्रशेखर भांगे देखील जोडले जात आहेत। चंद्रशेखरजी आता या क्षणी ज्या हॉटेलमध्ये राहुल गांधी उपस्थित आहेत त्या स्थळी खरं तर आपण उपस्थित आहात आणि राहुल गांधी सध्या काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधतायत, बैठका सुरू आहेत त्या ठिकाणी आणि काही क्षणातच आता राहुल गांधी कार्यक्रमासाठी या हॉटेलवरून रवाना होतील। सध्याची काय अपडेट आहे चंद्रशेखरजी? खरं तर सध्या जो आहे तो आपण मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरची लॉबी मधील दृश्य दाखवतो। खरं तर काही वेळामध्ये याच ठिकाणाहून राहुल गांधी जे आहेत ते बाहेर पडतील आणि या गाडीमध्ये बसतील आणि इथून अगदी शेजारी जे सभास्थळ आहे त्या सभास्थळा ठिकाणी जाणार आहेत। आतमध्ये मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत। राज्यातील काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सोबत जे आहे त्यांची बैठक सध्या सुरू आहे। आणि दुसरी एक महत्वाची अपडेट जर आपण पाहिलं तर राहुल गांधी या ठिकाणाहून जे आहे ते संचेती रुग्णालय जो आहे तो ज्या ठिकाणी काँग्रेसचे 2 कार्यकर्ते सध्या त्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आहे। कारण काल जो सीईओपी या ठिकाणी राडा झाला त्यामध्ये 2 काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झालेले होते आणि हे 2 कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी जे आहे ते राहुल गांधी त्या ठिकाणी जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आणि आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते काही क्षणामध्ये राहुल गांधी बाहेर येतील आणि इथून जे आहे ते थेट संचेती रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे ते कार्यकर्ते आहेत, जखमी कार्यकर्ते त्यांची भेट घेणार आहेत। आनंद दुबे आणि रेहान बाबुडे नावाचे 2 कार्यकर्ते काल राड्यामध्ये जखमी झालेले होते आणि त्या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी जे आहेत ते संचेती रुग्णालयाच्या दिशेने काही वेळामध्ये निघतील। चंद्रशेखरजी, मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या हॉटेल परिसरात पाहायला मिळते। या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। नेमका काय उत्साह आहे त्यांच्या मनात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। चंद्रशेखरजी, काय सांगाल राहुलजीची भेट घेण्यासाठी तुम्हाला? काय तुमच्याकडे सगळे भावना घेऊन पोहोचलेला आहात? एक हार्ड वर्कर काँग्रेस आहे आणि आता जे देशात वातावरण आहे ही देशासाठी एकमेव आशा फक्त राहुलजी गांधी आहेत। देशाचा विरोधी पक्षनेता कसा असावा, सर्वसामान्य जनतेच्या मागे उभा राहणारा, सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा नेता कसा असावा, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहणारा नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुलजी गांधी। तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे, कोणतं पुस्तक आहे? हे आपलं अभिषेक अवस्थी सर आहे, त्यांनी राहुल गांधींच्या जर्नीवरती एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे। लेखक आहेत सोबत आपल्या, काय या पुस्तकामध्ये आहे? आत्ताची अभिषेक अवचार मी लेखक आहे आणि आताची आपण अवस्था बघतोय की त्यावर एक माझा शेर सुद्धा आहे की नफरतों की हवा है तू मोहब्बत की आंधी हो जा। तुमची या पुस्तका घेऊन राहुलजींची भेट झाली का? आता ती भेटच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की फार वेगळं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये, उत्साहाचं वातावरण तयार झालं आलेले आहेत। आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। राहुलजींची भेट झाली का सर? स्वागत केलं मी। तर एक मोठा उत्साह खरं तर आता कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि हळूहळू करून काँग्रेसचे सर्वच राज्यातील प्रमुख नेते या ठिकाणी येणार आहेत। आणि भाजपातून टीका केली जाते, वंदे मातरमचं आंदोलन केलं जाते। असं आहे की जे लोक राष्ट्रपिता महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस यांना देशद्रोही म्हणू शकतात ते कुणाला काही म्हणू शकतात। तुमचा कार्यक्रम फेल व्हावा यासाठी 5 वाजताच वंदे मातरमचं आंदोलन केंद्रीय मंत्री सहभागी होत आहेत। त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी हा ये सैलाब है, इसको कोई रोक नहीं सकता। हे तुमच्या समोर डोळ्यासमोर आहे। एकदा हे अतुल लोंढे जे आलेले आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे सुद्धा आता इथे दाखल झालेले आहेत। काँग्रेस नेत्यांची जी जागा आहे बसण्याची त्या जागेच्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर त्यांचे शहरातले काही पदाधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत। यानंतर सुद्धा विजय वडेट्टीवार असतील, त्याचबरोबर नाना पटोले असतील, प्रमुख नेते सुद्धा हळूहळू आता दाखल व्हायला लागलेत। थोड्या वेळात जे आहे ते विश्वजित कदम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। यशोमती ठाकूर जे आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते आता काँग्रेसकडून जे आहे ते
मोठा तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. राहुल जी को रोकने की लाख कोशिश करो तुम, राहुल जी को रोकने की अब रोक नहीं पाओगे. तुम्हें कुर्सी से उतरना ही पड़ेगा. तुम्हारी कुर्सी छीनी जाएगी. युवा इस देश का जिनको तुमने बर्बाद किया, वो युवा तुम्हें उस वजह से करेगा. सरकारनं भरती घेतली का? माझ्या मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र, या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक, हे सगळे फेल झाले. आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका. तोंडघशी पडाल, तोंडघशी. आरोप होता की आरोपाने केले जातात हे यांच्या मोदींच्या कार्यक्रमात हे मूग घेऊन बसलेला क्राऊड दिसतो. हा जल्लोष पैशाचा आहे. हा जल्लोष स्वतःहून आलेला आहे. म्हणून तुम्ही बदनाम कितीही करा, आता तुम्ही राहुलजींना थांबवू शकत नाही, राहुलजींना रोखू शकत नाही. अनेक नेते काँग्रेसचे जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल होते. विजय वडेट्टीवार असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, बाळासाहेब आणि राज्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेसचे नेते आता कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि संपूर्ण व्यवस्थेची, आसन व्यवस्था असू देत किंवा इतरही व्यवस्थेची पाहणी आता सर्वच वरिष्ठ काँग्रेसचे नेते करतात. यशोमती ठाकूर देखील कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. विजय वडेट्टीवार आता माध्यमांशी संवाद साधत होते. सत्ताधाऱ्यांच्या वतीनं, भाजपच्या वतीनं ज्या काही टीका सुरू आहे त्या या कार्यक्रमाला घेऊन त्या अनुषंगानं सडेतोड प्रत्युत्तर आता काँग्रेसच्या वतीनं दिलं जाते. राहुलजी गांधी नेता हे असं त्यांच्या भावना आहेत. नुसता ऐकणारा नाही तर सोडणारा नेता हे राहुलजी गांधी म्हणून आहेत. म्हणून आज या मोठ्या संख्येने नेता आहेत. तुम्ही भारतीय विद्यापीठच्या कामाच्या निमित्तानं कायम पुण्यात येतात. आजचं पुणे वेगळं आहे. आज पुणे नेहमीच मी लहानाचा मोठा पुण्यात झालोय आणि माझ्या वडिलांचं सगळे जन्मभूमी कर्मभूमी सगळी पुणे राहिलेली आहे. म्हणून मला म्हणायचं पुण्याची माझं व्यक्तिगत वेगळं नातं आहे. मी लहानाचा मोठा झालो. पुण्यातला आजचा जो जोश पाहतोय हा गेल्या अनेक वर्ष मी असा जोश पाहिला नाही. आणि विशेषतः लिहिलंय की पुण्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. सावित्रीबाई फुलेंनी एकदा पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली आणि या सावित्रींच्या लेखी ज्या मी म्हणतोय अशा आदरणीय सावित्र्यांच्या लेखी आज हा देशाचा आवाज आणि पुण्याचा आवाज या ठिकाणी वाढवताना आता भारतातली नवीन पिढी विद्यार्थिनी हे कुणाला घाबरणार नाही. मागच्या महिन्यात आपण पाहिलं की युवा पिढी काय करू शकते आणि किती अटी घातल्या. माझं ओळख म्हणजे अशासाठी येणारा पुढचा प्रत्येक कार्यक्रमाला सर्व अहो ज्यांनी हे केलंय तेच आरोप करतात. हे आरोप खोटे आहेत. ज्यांनी त्यांनी केलंय म्हणून ते आरोप करतात. मला ऐकू नाही. सॉरी काय त्याच्यावर फार काही डिटेल बोलणार नाही. आमची भेट झाली त्यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय. या संपूर्ण परिस्थितीवर आपलं लक्ष असणारच आहे. बुलेटिनमध्ये घेत आहोत एक छोटासा ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.